सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते। भिवंडीत रात्री धोकादायक 4 मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या दुर्घटनेत 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। नारपोली गंगाराम वाडीतील कोहिनूर इमारत कोसळलेली आहे, तर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती आहे। अग्निशमन, TDRF, NDRF कडून मदत कार्य सुरू आहे, तर ही इमारत महापालिकेने धोकादायक घोषित केली होती। इमारत झुकत असल्याने महानगरपालिकेने इमारत निर्मनुष्य केली होती। काही जण साहित्य घेण्यासाठी आल्याने इमारतीत अडकले आणि त्यानंतर प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सध्या बचाव कार्य सुरू आहे। आपण पाहू शकतो भिवंडीतील ही धक्कादायक घटना आहे। भिवंडीत एक 4 मजली इमारत कोसळलेली आहे। महापालिकेने इशारा दिल्यानंतर, सूचना दिल्यानंतर देखील काही लोक काही साहित्य घेण्यासाठी तिथे गेले असताना ती इमारत कोसळली आणि त्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती सध्या निर्माण झालेली आहे। सध्याची अपडेट अशी आहे की यात 8 जण जे आहेत त्यांचा मृत्यू या ढिगाऱ्याखाली येऊन झालेला आहे, तर बचाव कार्य रेस्क्यू टीम कडून अजूनही सुरूच आहे आणि आता आणखी किती लोक आतमध्ये अडकलेत याचा देखील तपास केला जातोय। सध्या बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। मात्र महानगरपालिकेने इमारत निर्मनुष्य केली होती, तरी काही जण साहित्य घेण्यासाठी गेले असताना ही घटना घडलेली आहे। इमारत झुकत असल्यामुळे महापालिकेने याला धोकादायक इमारत म्हणून घोषित केलं होतं आणि त्यानंतर ही इमारत निर्मनुष्य करण्यासाठी देखील सूचना देण्यात आल्या होत्या, नोटीस पाठवण्यात आल्या होत्या। तरी देखील काही लोक हे साहित्य घेण्यासाठी गेले असताना ही इमारत 4 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे। याबद्दल अधिकची अपडेट देण्यासाठी नरेश पाटील आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेत। नरेश, काय सध्याची अपडेट आहे? किती लोक अजूनपर्यंत बचावले आहेत? किती जणांचा मृत्यू झालाय? काय परिस्थिती आहे सध्याची? नक्कीच भिवंडी महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या प्रभाग समिती 4 मधील नारपोली परिसरामध्ये असलेले गंगाराम वाडी या ठिकाणी काल रात्री जी मध्यरात्रीच्या सुमारास 4 मधली बिल्डिंग कोलॅप्स पडली होती। त्या बिल्डिंगमधील आतापर्यंत 8 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यामध्ये NDRF जवानांना यश आले आहे। एकंदरीत पाहता अजूनपर्यंत NDRF जवान असतील, NDRFचे जवान असतील, TRFचे जवान असतील, ते सातत्याने या मलब्यामध्ये काही नागरिक अडकले आहेत का त्यांचा शोध अजूनपर्यंत सुरू आहे। एकंदरीत पाहता ही असलेली जी इमारत आहे ही कोहिनूर अपार्टमेंट असून ही A विंग आणि B विंग अशा पद्धतीची इमारत होती। महानगरपालिकेच्या वतीने या इमारतीला धोकादायक इमारत म्हणून घोषित केली होती। त्यानंतर ही या ठिकाणी काही नागरिक राहत होते। सातत्याने या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येत होता। शिवाय या ठिकाणी असलेले जे पिलेर होते त्या पिलेरचं काम ही मागील 2 ते 3 दिवसापासून सुरू असल्यानंतर ही काल मध्यरात्रीच्या सुमारास ही मोठी दुर्घटना घडली आणि या ठिकाणी असलेले जे कामगार होते, त्यानंतर तेथील असलेले जे राहिलेले रहिवासी होते, हे एकंदरीत या इमारती दुर्घटनेमध्ये सापडले असून याच्यातील 8 जणांचा आतापर्यंत मृतदेह बाहेर काढण्यामध्ये NDRF जवान आणि TRF जवानांना यश आले असून अजूनपर्यंत शोध मोहीम सुरू असल्याचे आपल्याला पाहावयास मिळत आहे। निश्चितच धन्यवाद नरेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतो भिवंडीतील ही घटना आहे। महापालिकेने इमारत धोकादायक असल्याची सांगून देखील तिथे काही लोक राहत असल्याची माहिती आहे। त्यानंतर तिथे काही लोक साहित्य घेण्यासाठी गेले होते घरातलं आणि त्या दरम्यानच ही इमारत कोसळली आहे। ही इमारत धोकादायक असल्याची नोटीस सतत बजावण्यात आली होती आणि ही इमारत निर्मनुष्य करण्याची देखील नोटीस बजावण्यात आली होती। तरी देखील त्या ठिकाणी काही लोक असल्यामुळे ते लोक आता ढिगाऱ्याखाली आल्याची माहिती आहे। अग्निशमन, TDRF त्याचबरोबर NDRF कडून आता बचाव कार्य सुरू आहे। काल रात्रीपासूनच हे बचाव कार्य सुरू आहे, तर मोठी दुर्घटना या ठिकाणी घडलेली आपण पाहू शकतो। दरम्यान भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील नारपोली गंगाराम वाडी इथल्या कोहिनूर अपार्टमेंट मधली ही 4 मजली अति धोकादायक ठरलेली इमारत गुरुवारी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आहे। दरम्यान ज्या प्रभाग समितीमध्ये ही इमारत येते त्या प्रभाग समितीत 4 चे सहाय्यक जे आहेत उपायुक्त अरविंद घुगरे प्रत्यक्ष घटनास्थळी 10:30 वाजण्याच्या सुमारास हजर होते। नागरिकांना बाहेर काढताना केवळ 10 मिनिटे आधी इमारत कोसळण्याच्या ठिकाणापासून काही मीटरच्या अंतरावर ते पोहोचले होते। असं असतानाच आता त्यांची ही दुर्घटना घडली आहे। त्याच वेळी आता दैव बलवत्तर होतं म्हणून त्याचा जीव वाचला। या संबंधित प्रभाग समिती 4 चे सहाय्यक उपायुक्त अरविंद घुगरे यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी नरेश पाटील यांनी।
भिवंडी शहरातील नारपोली भंडारी कंपाऊंड या ठिकाणी असलेली गंगाराम वाडी या ठिकाणी एक 4 मजली इमारत ही काल दुर्घटनेमध्ये पडली. दुर्घटना झाल्याचे आपल्याला पाहावयास मिळाले आहे. त्यावेळी एकंदरीत या इमारतीमध्ये 5 ते 6 जण अडकले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ज्या प्रभाग समिती 4 मध्ये ही इमारत येते त्या प्रभाग समिती 4 चे सहाय्यक उपायुक्त आपल्यासोबत अरविंदजी घुगरे आहेत. आपण त्यांच्याशी या संबंधित संवाद साधणार आहोत. अरविंदजी, काय सांगाल या एकंदरीत घटनेबाबत? सदरची बिल्डिंग ही धोकादायक होती आणि त्याला आम्ही सर्व नोटीस वगैरे दिलेली होती, परंतु संबंधित व्यक्तीने किंवा जी दुरुस्ती करायची सुरुवात केली ती अनधिकृतपणे केली. त्याला कोणत्याही सिस्टीम किंवा परवानगी न घेता किंवा इंजिनियर न नेमता त्यांनी बेकायदेशीर दुरुस्ती केल्यामुळे ही घटना घडली असं आमचं प्राथमिक मत. एकंदरीत याच्यामध्ये किती जण अडकल्याची प्राथमिक माहिती? अंदाजे 4-5 माणसं असू शकतात असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. तुम्हाला या संदर्भात माहिती कधी मिळाली? मला 10:30 वाजता आमच्या आपत्कालीन कक्षाला माहिती मिळाली की सदरची बिल्डिंग अशी थोडीशी झुकते आहे. त्यानंतर आमचं एक सुमित जाधव आणि मी दोघेजण त्वरित इकडे आलो आणि सर्व आतल्या जे रहिवासी होते त्यांना आम्ही बाहेर काढलं. वळूयात पुढच्या बातमीकडे. परीक्षा सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालं आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना व्हिडिओ संदेशातून संबोधित करत या विधेयकामुळे परीक्षा प्रणाली अधिक सक्षम होईल आणि शिक्षण व्यवस्थेला बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त केला. ओके, तर परीक्षा सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालेलं आहे आणि यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना व्हिडिओ संदेशातून संबोधित करत या विधेयकामुळे परीक्षा प्रणाली अधिक सक्षम होईल आणि शिक्षण व्यवस्थेला बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त केला. वळूयात पुढच्या बातमीकडे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज दुपारी 1 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे. सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक 2026 आणि संसदेतील पुढील कामकाजाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व आहे. दरम्यान मंगळवारी झालेल्या NDA संसदीय दलाच्या मंगल मिलन या बैठकीत विविध राजकीय घडामोडींवर चर्चा झाली होती. तृणमूल काँग्रेसमधून वेगळे होऊन NCPI मध्ये दाखल झालेले खासदारही या बैठकीत सहभागी झाले होते. दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेतले जातात हे पाहणं निश्चितच महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतर बातमी आहे गुन्हेगारी विश्वातून कुख्यात गँगस्टर छोटा राजन यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवल्याप्रकरणी चेन्नई इथल्या विशेष CBI न्यायालयाने छोटा राजन दोषी ठरवलाय. तर छोटा राजनला 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि 55,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. CBIच्या तपासानुसार छोटा राजन याने स्वतःची खरी ओळख लपवण्यासाठी विजया कदम या नावाने बनावट ट्रान्सफर सर्टिफिकेट, रेशन कार्ड आणि इतर खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट हस्तगत केला होता. या प्रकरणी केंद्र सरकारने 2002 मध्ये CBI मार्फत गुन्हा दाखल केला होता. प्रदीर्घ सुनावणीनंतर अखेर CBI न्यायालयाने छोटा राजनला दोषी ठरवलेला आहे. सध्या छोटा राजन हा दिल्लीतील तिहार कारागृहात आहे, तर इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा तो त्या ठिकाणी भोगत आहे. पुढची बातमी. उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपकेंना फोन केलाय. यावेळी त्यांनी दिपकेंच्या आई वडिलांशी देखील फोनवरून संवाद साधलाय. यावेळी उद्धव ठाकरेंनी आंदोलनाच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्यात. चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा घडवून आणली आहे. यावेळी ठाकरेंनी अभिजित यांच्या लग्नाबाबतही आपुलकीने चौकशी केली आहे. आपण पाहू शकतो की आंदोलनाला सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे यांचा कुठे ना कुठे समर्थन होतंय. यातच आता उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपकेंना फोन करून त्यांना या आंदोलनाच्या यशाबद्दल शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत आणि यावेळी दिपकेंच्या आई वडिलांशी देखील त्यांनी फोनवर संवाद साधलेला आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी आंदोलनाच्या यशाबद्दल शुभेच्छा तर दिल्याच आहेत, मात्र त्याच्या लग्नाबाबतही त्यांनी चौकशी केली आहे. चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी या सगळ्याबद्दल फोनवरून चर्चा घडवून आणली आणि यावेळी त्यांनी अभिजित दिपकेंच्या लग्नाबद्दलही त्यांची चौकशी केली आपुलकीने आणि त्याचबरोबर त्यांना या आंदोलनाच्या यशाबद्दल त्यांना शुभेच्छाही दिल्यात.
पुण्यामध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026चा वितरण सोहळा पार पडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते अजित डोवाल यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर या पुरस्कार सोहळ्यावरून संजय राऊतांनी अमित शहांवर निशाणा साधलेला आहे. त्याचबरोबर पुणेकरांनी शहांचा विरोध केला पाहिजे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. दरम्यान संजय राऊतांनी असं बोलायची गरज नव्हती, आपण एखाद्या व्यक्तीचं काम पाहून पुरस्कार देतो असं म्हणत रोहित टिळकांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. कोणतरी सांगितलं की हे महाशय जे आहेत हे जनरल कायर यांना पुण्यात कोणीतरी कार्यक्रमाला बोलवलं आहे. पुण्यभूषण पुरस्कार त्यांच्या हस्ते दिला जाणार आहे. ज्या पुणेकरांनी त्यांना बोलवलं आहे, मुलांवर गोळीबार करणाऱ्या या महाशयांना, त्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे. लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार असेल किंवा अन्य कुठला पुरस्कार असेल जे देत आहेत यांच्या हस्ते, रक्ताने रंगलेले हात आहेत त्यांची मुलांच्या. असं बोलण्याची निश्चितच गरज नव्हती, कारण मी म्हणलो तसं हा इन्सिडेंट बेस्ड कुठलाही पुरस्कार नाही आणि हा लोकमान्यांच्या नावाने हा टोटली वेगळा कार्यक्रम आहे की ज्याच्यात त्यांचं पुण्यस्मरण आपण करत असताना या आपण थोर पुरुषांना पुरस्कार आजपर्यंत दिला आहे. तो कशाकरता दिला आहे की त्यांचे विचार हे लोकांपुढे त्यानिमित्ताने यावे. आणि मी म्हणलो तसं की डोवाल सरांचं जे आत्ता ते नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणून जे काम करत आहेत आणि हे गृहमंत्री आहेत, त्याच्यामुळे एकत्ररित्या ती कामं चालू असतात. तर तो एक चांगला योग इनफॅक्ट जुळून आला आहे की